गॅस तुटवड्यामुळे राज्यातील उद्योगांचं कंबरडं मोडलं. संभाजीनगर परिसरातले 2800 उद्योग बंद होणार. नाशिकमध्ये 400 कंपन्या ठप्प पडणार. हजारो कामगारांना सक्तीची सुट्टी घ्यावी लागणार. गॅस टंचाईचा मंत्रालयालाही फटका. सिलेंडर तुटवड्यामुळे मंत्रालयातील कॅन्टीन बंद पडण्याच्या मार्गावर. आमदार आणि कार्यकर्त्यांना सक्तीचा उपवास घडण्याची शक्यता. सिलेंडर अभावी मुंबई महानगरपालिकेतील कॅन्टीन जेवणासाठी बंद होण्याची शक्यता. इलेक्ट्रिक शेगडीवर चहा आणि इतर पदार्थ मिळणार. गॅस पुरवठा ठप्प झाल्यानं वसतिगृहातील मुलांचे हाल. सचिन अहिर, प्रसाद लाड यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित. तर विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय करा, सभापतींचे प्रशासनाला निर्देश. गॅस पुरवठा खंडित झाल्यानं पुण्यातील लॉन्स व्यावसायिक अडचणीत. विवाह सोहळ्यांचं बुकिंग रद्द होण्याची शक्यता. गॅस उपलब्ध नसल्यानं शाही मेनूत बदल. गॅस सिलेंडरसाठी सामान्यांच्या एजन्सी बाहेर रांगा. सिलेंडरचं बुकिंग होत नसल्यानं सामान्य हैराण. काळ्या बाजारात सिलेंडरची दुप्पट भावानं विक्री. इराणमध्ये भयंकर बॉम्ब वर्षाव. अमेरिका इस्रायलची तुफान बॉम्बफेक. इराणची राजधानी तेहरान उद्ध्वस्त. कुणबी प्रमाणपत्र का देत नाही? आमदारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारावा. मनोज जरांगेंचं लोकप्रतिनिधींना आवाहन. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर नरेश अरोरा दिसले नाहीत. अरोरा महाराष्ट्रात की दिल्लीत? अमोल मिटकरींचा सवाल. दादांच्या अपघातावर सभागृहात चर्चा झाली नसल्याची खंत व्यक्त.